नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट कामगारच्या वतीने जे कामगारांचे प्रश्न आहेत ते फार विलंबित आहेत। गावागावात कॅम्प लागून आपले कुठं तर मताची पेटी भरण्याचं काम हे पालकमंत्री करत आहेत। या पालकमंत्र्यांना खरं सांगायचं आहे की बाबा, अरे बाबा, कामगार हा सकाळी डबा घेऊन घरातून बाहेर पडतो, कामगार हा डबा घेऊन घरातून बाहेर पडतो, संध्याकाळी तो येताना थकून हारून येतो। त्यासाठी महाराष्ट्र शासनानं जे भांडी म्हणा, डबा म्हणा, त्याचे वस्तूचे सुरक्षेचं सामान दिलेलं आहे, अरे ते तर इकून खाऊ नकोस रे बाबा। त्यासाठी आम्ही आंदोलन करायला आलोय। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे, तसेच आमचे माथाडी ट्रान्सपोर्टचे संजय कांबळे आणि संजय कांबळे अध्यक्ष यांनी हा प्रकल्प राबवलेला आहे। त्यासाठी आम्ही ऑफिसमध्ये जाऊन पाठपुरावा जरी केला तरी त्याचा दाद घेतलं जात नाही। तुम्ही जर कॅम्प लावणार असेल तर त्या कॅम्पात खरोखर माणसं कामगार आहेत काय ह्याची पहिला जाणीव करून घ्या साहेब। ही तुमचा आम्हाला विनंती आहे कळकळीची। आम्ही ह्या अगोदर पण आंदोलन केलोय आणि आता आम्ही आमच्या स्टाईलनं करत आहे आंदोलन। पालकमंत्री साहेब, येणारा विधानसभा आपल्याला लाग लाभावं, कृपया गरिबाची भाकरी मारण्याचं काम तुम्ही करू नका। हे आम्ही वंचित बहुजन आघाडी विरोधात ठाम मताने सांगतो। अजून सुद्धा आम्ही गांधीगिरी मार्गात चाललेलो आहे। आम्हाला आंबेडकरी चळवळीचा नाद करू नका आणि आमच्या आडवं येऊ नका। तुम्हाला ठामपणे आम्ही हे सांगतो, आदेश देतो आणि आम्ही माथाडी कामगारांतर्फे सर्व कामगारांना विनंती करतो की बाबांनो, आता तर जागवा, हे तुमच्या हक्काचं आहे। तुम्हाला काय अडचण आली असेल तर आमचे माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार या युनियनला येऊन भेटून तुम्ही तुमचं दुःख सांगा। आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र पाठिंबा आहोतच, कारण तुमचा हक्क आता दुसरी मारायला लागलेला आहे। याचा विचार तुम्ही करणं गरजेचंच आहे। धिक्कार असो।